गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ अंकुशराव व गणातील उमेदवार सौ शिंदे व सौ पांढरे यांच्या प्रचाराला मतदार जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पंढरपूर तालुक्यात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद गटातील भाजपाचे अधिकृत उमेदवार सौ दुर्गाताई गोपाळकृष्ण अंकुशराव व गोपाळपूर पंचायत समिती गणातील उमेदवारांचे सौ रंजनाताई अण्णा शिंदे तसेच पुळूज पंचायत समिती गणातील उमेदवार सौ पांढरे यांच्या प्रचारार्थ गटातील व गणातील विविध भागात बैठकांना मतदार जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता। पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ दुर्गाताई गोपाळकृष्ण अंकुशराव व गोपाळपूर पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ रंजनाताई अण्णा शिंदे यांच्या प्रचारार्थ गटातील मौजे आंबे चळे कोंढारकी तसेच पुळूजवाडी शंकरगाव नळी फुलचिंचोली आंबे चिंचोली विटे खरसोळी पोहरगाव येथे प्रचाराची घोंगडी बैठका पार पडल्या। ठिकठिकाणी मतदार जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता। तसेच जनतेने आपल्या पाठीशी असल्याचे यावेळी उमेदवारांना आश्वासित केले। या सर्व ठिकाणी मतदारसंघातील मोहचे माजी आमदार यशवंत तात्या माने यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते कल्याणराव पाटील, दिनकर मोरे, साईनाथ अभ्यंगराव, सचिन पाटील, अण्णा मामा शिंदे, बाळू माने, अरुण भाऊ कोळी, रतिलाल गावडे, गणेश अंकुशराव, मोहन खरात यांचे प्रमुख उपस्थितीत बैठका पार पडल्या। यावेळी गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ दुर्गाताई गोपाळकृष्ण अंकुशराव यांनी मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी सोडवणार तसेच शासनाच्या विविध योजना या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहीन गटाचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही दिली। आपण मला सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन यावेळी उपस्थित जनतेला माता भगिनींना केले। दरम्यान पंचायत समिती गणातील उमेदवारांनी आपल्याला संधी दिल्यास संधीचं सोनं करणार असल्याचे सांगितले। बैठकांना उपस्थित मान्यवरांनी सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले। यावेळी मतदार माता भगिनी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।